राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. सभागृहात राज्यपालांचं अभिभाषण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधिमंडळात पोहोचले. आजपासून दादांविना पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन. दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाणार. दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली. अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंनी देखील घेतली भेट. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा. सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा. सरकार अहंकारी मानसिकतेत सामनातून लगावला टोल. आज बारामती इंदापूर दौंड बंदची हाक. मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप. तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली. संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण. वाहतूक पोलिसाला शिवीगाळ. हातही उचलला. सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीविरोधात देखील गुन्हा दाखल. नियम कडक नसल्यामुळे वाहनांचं तब्बल 40,000 कोटींचं ई चलान थकलं. 62% चलान डस्टबिनमध्ये तर 41 कोटींपैकी फक्त 15 कोटी केसेसचाच दंड भरला गेला. नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार. आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार. भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक. बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करण्यावरून 2 गटात राडा. मुस्लिम युवकांकडून हिंदू समाजातल्या महिला युवकांना मारहाणीचा आरोप. बार्शी पोलीस ठाणे इथं शेकडो महिलांचा मोर्चा. बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणात मुंबई ठाण्यातल्या बड्या डॉक्टरांच्या सहभागाची चर्चा. पोलिसांच्या 3 पथकाकडून झाडाझडती सुरू. ठाण्यातल्या काही आयव्हीएफ सेंटरवर सुद्धा पोलिसांचा छापा. 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त. अमरावती शहरातल्या राहुल नगर परिसरात धूर पसरल्यानं एकच खळबळ. नागरिकांची पळापळ. 100 मीटरपर्यंत धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मराठवाड्यात नव्या वर्षात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात. फोडणी महागली. कढीपत्ता आता 400 रुपये किलो. कोथिंबिरीसोबत फुकट मिळणाऱ्या कढीपत्त्यासाठी पैसे मोजावे लागणार. खराब हवामानामुळे कढीपत्त्याचं उत्पादन कमी. भरधाव कारच्या धडकेमध्ये पादचारी महिलेचा मृत्यू. नागपूरमधल्या राधेमंगलम चौक परिसरातली घटना. भाग्यश्री कोठीवान असं मृत महिलेचं. मुंबईची हवा अजून देखील प्रदूषितच. हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीतच. बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. हवा गुणवत्ता निर्देशांक 121. माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी कोलकात्यात हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.